अक्षय तृतीया दिवशी कुबेरदेवाची पूजा कशी करावी? माता लक्ष्मीला हिंदू धर्मात संपत्ती, समृद्धी आणि ऐश्वर्याची देवी मानली जाते. अगदी त्याचप्रमाणे भगवान कुबेर यांना संपत्तीचा देवता किंवा धनाचा देव मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अलकापुरी नावाच्या राज्यावर राज्य करण्याची जबाबदारी भगवान कुबेर यांच्यावर देण्यात आली होती. यासोबतच कुबेर यांना स्वर्गातील संपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारीही मिळाली होती. याच दरम्यान कुबेर यांना महादेवाने धनवान होण्याचे वरदान देखील दिले होते. हे सर्व अक्षय तृतीयेच्या तिथीला घडल्याची धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेचा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान कुबेर आणि माता लक्ष्मीची खास पूजा केली जाते. या दिवशी कुबेर देवता आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने आर्थिक लाभ आणि व्यवसायात प्रगती होते असे मानले जाते. आपल्या घरात सदैव सुख समृद्धी असावी असं आपल्याला वाटत असते. यासाठी घरातील आवक वाढावी, धनसंपत्तीमध्ये वाढ व्हावी असं आपल्याला नेहमी वाटत असते. धर्मशास्त्रात यासाठी एक सोपा उपाय सांगितलेला आहे. घरामध्ये कुबेराची मूर्ती अथवा फोटो असावा. कुबेर म्हणजे देवदेवतांच्या संपत्तीचा रक्षक, खजिनदार. आपल्या घरातील ऐश्वर्य वाढावं यासाठी कुबेराने आपल्या घरात निवास केला पाहिजे. स्वर्गीय कोश सांभाळणाऱ्या कुबेराची मूर्ती अथवा चित्र घरात ठेवल्यास आपल्यावर कुबेराची कृपा होते आणि आपल्या अडचणी चणचणी दूर होतात. मात्र कुबेराची मूर्ती घरात, दुकानात वाटेल तिथे ठेवून चालत नाही. कुबेराची मूर्ती नेहमी उत्तर दिशेला असावी. या दिशेला कुबेराची मूर्ती बसवल्यास भाग्य उजळतं. दररोज कामाला सुरुवात करण्यापूर्वी या मूर्तीच्या पोटावर हात ठेवून मनातल्या मनात प्रार्थना करा. यामुळे पैशाची आवक वाढते, ऐश्वर्य संपत्ती यांच्यात वृद्धी होते, घरातील दैन्य दारिद्र्य दूर होऊन समाधान मिळते. कुबेराची पूजा करंगळी जवळच्या बोटाने म्हणजेच अनामिकेने कुबेराला गंध लावावे अथवा धुतलेल्या अखंड तांदळांना कुंकू लावून त्या अक्षता व्हाव्या. हळद कुंकू याखेरीज गुलाल आणि बुक्काही म्हणजेच काळा पांढरा अबीर जो असतो तो कुबेराला व्हावा. फुले त्या ऋतूत येणारी ताजी आणि सुवासिक फुले कुबेराला व्हावी. जाई, जुई, कणेर, मोगरा, जास्वंती, चाफा, कमळ, पारिजातक, बकुळ तर वगैरे फुले कुबेराला चालतात. परंतु लाल रंग धनदेवता कुबेर यांना अत्यंत प्रिय असलेले लाल रंगाची फुले कुबेराला व्हावीत. पूजा केल्यानंतर कुबेर देवता मंत्र म्हणावं. श्री कुबेराय नमः हा मंत्र 108 वेळा जप करावा. यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी राहते आणि घरात सुख शांती देखील नांदते. कुबेर देवांना कोणती पाने आवडतात? पाने धनदेवता कुबेर यांना कडुलिंबाची पाने अत्यंत प्रिय असल्याने आपल्या घरात व्यवसायाच्या ठिकाणी कडुलिंबाच्या पानांचा
टाळ असावा म्हणजेच ढाळा. त्याने वाईट शक्तीचा नाश होतो व त्या जागेत पावित्र्य कायम राहते. दररोज धनदेवता कुबेराच्या पोटाला कडुलिंबाची पाने लावून प्रार्थना करावी. असे केल्यास धनदेवता कुबेर प्रसन्न होतात. धूप कुबेराला उदबत्ती ओवाळून तिचा धूप कुबेरावर दरवळेल अशी ठेवावी. सुगंध दरवळावा. कुबेराला दीप कसा दाखवावा. दीप निरांजन ओवाळून ते कुबेराच्या उजव्या बाजूस ठेवावे. कुबेर देवांना नैवेद्य कोणता दाखवावा. नैवेद्य रोजच्या पूजेत कुबेरांना पंचामृताचा नैवेद्य दाखवतात. दूध, पेढे, फळे आणि पक्वाने नैवेद्यात चालतात. तांबूल म्हणजे विड्याची पाने आणि त्यावर सुपारी, खारी, खोबरे, बदाम इत्यादी ठेवावे. पानाचे देठ कुबेराकडे करावेत. विड्यावर यथाशक्ती दक्षिणा ठेवावी. कुबेर देवांना नमस्कार. दोन्ही हात जोडून कुबेरांना नमस्कार करावा. साष्टांग नमस्कार घालावा. कुबेरांची आरती ओवाळताना कुबेरावर प्रकाश पडेल अशी ओवाळावी. प्रदक्षिणा कुबेराला प्रदक्षिणा घालावी अथवा स्वतःभोवती प्रदक्षिणा घालावी. कुबेराला 9 प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे. प्रार्थना कुबेर देवांना कशी करावी. कुबेरांना नमस्कार करून त्यांची प्रार्थना आणि सर्व पूजा एकाग्र चित्ताने शांतपणे मनपूर्वक करावी. कुबेराजवळ व्यावहारिक गोष्टी मागू नयेत किंवा त्यांना साकडे म्हणजेच नवस घालू नये. फक्त त्यांची कृपा मागावी. कुबेराच्या कृपेनेच सर्व गोष्टी यशस्वी होतात. कुबेर यंत्र कधी आणि कसे स्थापन करावे ते पहा. या यंत्रातून येणारी ऊर्जा सदैव आपल्याभोवती कवच म्हणून काम करते. या यंत्राचे मंत्रोच्चारासही व्यवस्थित धारण केल्यास त्याचा लाभ तर होतोच, शिवाय त्याची शक्तीही अबाधित राहते. हे यंत्र धनाचे अधिपती कुबेर यांचे आहे. या यंत्राच्या प्रभावाने यक्षराज कुबेर प्रसन्न होऊन अतुल संपत्तीचे रक्षण करतात. हे यंत्र सोने, चांदी किंवा ताम्र धातूचे असते. हे यंत्र घरात किंवा धंद्याच्या ठिकाणी असणे जरुरीचे आहे. या यंत्राच्या स्थापनेने दारिद्र्यतेचा नाश होतो व धन, यश यांची प्राप्ती होते. या यंत्राची स्थापना किंवा बुधवार किंवा शुक्रवार करावी. पण नशिबाने यावर्षी अक्षय तृतीया याच दिवशी आहे. ज्यांना शक्य असेल जरूर याचा फायदा घ्या आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी कुबेर यंत्राची स्थापना जरूर करा.